सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याबाबत माहिती नाही. सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न. सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा नाही असं महावक्तव्य शरद पवारांनी केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा आमचा विषय नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आनंदच. आम्हाला कुठलीही अडचण नाही. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. अजितदादांनंतर पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांनी सांभाळावी अशी सर्वांचीच मागणी होती. त्यानुसार सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनीच राहावं ही भावना आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड शोकसभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला. सत्ता आणायची नशा चढली की माणसं वेगवेगळ्या वाटेनं जातात. तसं तुम्ही गेलात आणि दादांवर टीका केली. ती टीका आम्हाला रुचली नाही असं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळेंनी भर सभेमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगेंना खडेबोल सुनावले. पवार कुटुंबाचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं महत्व आहे. सरकार स्थिर आहे. महाराष्ट्रामध्ये महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मिळत आहे आणि ही चांगली बाब आहे अशी प्रतिक्रिया चंद्रपूरचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवारांनी दिली आहे. भिवंडी महानगरपालिकेमध्ये सत्ता समीकरणाचे गणित अजूनही स्पष्ट होत नसलं तरी सुद्धा काँग्रेस पक्षासह पवार गटाच्या प्रमुखांनी सावध पवित्रा घेत निवडून आलेल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी अज्ञातवासात हॉटेलमध्ये ठेवलाय. अशातच एका हॉटेलमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष राशीद ताहिर, पवार गटाचे शहराध्यक्ष शोएब खान यांनी या नगरसेवकांची भेटही घेतली आहे. भाजप सातारा जिल्हा परिषदेवरती पहिल्यांदाच झेंडा फडकेल. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा असेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावरती मोठा परिणाम झाला. लोणीकंद पेरणे इथल्या जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार किरण साकोरे हे अतिशय साध्या पद्धतीने घरोघरी जाऊन प्रचार करतात. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मत मागतो असून जनता आम्हाला संधी देईल असा विश्वास साकोरे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या स्मरणार्थ मालेगावात सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. मंत्री दादा भुसे यांच्यासह मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी देखील अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आपल्या सर्वांनाच अजितदादांच्या वेळेचा धाक होता असं सुद्धा म्हणत दादा भुसेंनी आठवणींना उजाळा दिला. सुनेत्रा पवार याच पक्षाच्या नेत्या म्हणून निवडून आणल्या जातील आणि उपमुख्यमंत्री होतील असं मत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केलं. सुनेत्रा पवारच राज्याचे उपमुख्यमंत्री होणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे. सुनेत्रा पवारांची सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. कुठलाही निर्णय हा राष्ट्रवादीच घेईल. पवार कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहणार असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं आहे. मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्रित आली आहे. काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रित येत गट स्थापन केलाय. भारत विकास आघाडी नावानं हा नवा गट स्थापन करण्यात आलाय आणि काँग्रेस भाजपचा गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते. अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना आमदार संदीप क्षीरसागर भावूक झाले होते. पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही राहणार असं क्षीरसागर म्हणाले. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शोकसभा आयोजित करण्यात आली होती. अजितदादांना रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना चिपळूण मतदारसंघाचे स्थानिक आमदार शेखर निकम भावूक झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी पोरकं झाल्याची भावना व्यक्त केली. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी विमान अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानामध्ये पिंकी माळी सुद्धा होत्या. त्यांचीही अपघातामध्ये दुर्दैवी त्यांचा अंत झाला होता आणि याच पार्श्वभूमीवरती भुजबळ यांनी भेट दिली. आमदार रोहित पवारांनी काका अजित पवारांसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. दादा कुठे हरवलात तुम्ही, मला तुम्हाला घट्ट मिठी मारायची असं रोहित पवार पोस्टमध्ये म्हणतात. तर अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून आता अद्यापपर्यंत डोकं सुन्न असल्याच्या भावनाही रोहित पवारांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेट घेतली. शरद पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानी जाऊन चव्हाणांनी भेट घेतली.